आई राजा उद उद. आई तुळजाभवानी भक्तांनो, तुळजाभवानी मंत्र साधनेच्या या 7 दिवसाच्या पवित्र प्रवासामध्ये आज आपण दिवस 4ची मंत्रसाधना करत आहोत. पहिल्या 3 दिवसामध्ये आपण संकल्प, स्थैर्य आणि अखंड समृद्धीची मनामध्ये भावना जागृत केलेली आहे. आणि आजच्या या मंत्र साधनेचा उद्देश आहे आपल्या जीवनातील विघ्ने नष्ट करणे. या साधनेमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे 7ही दिवस आपण एकाच मंत्राचा मनोभावे जप करत आहोत. आणि याचं कारण म्हणजे साधनेमधील सातत्य. जेव्हा आपण वारंवार एकच मंत्र जपतो, एकच मंत्र ऐकतो, तेव्हा त्या मंत्राची स्पंदने आपल्या मनामध्ये आणि घरातील वातावरणात स्थिर होऊ लागतात आणि त्या मंत्रशक्तीचा परिणाम अधिक प्रभावी होतो. आणि पहिल्या दिवसापासून आपण ही शक्ती जागृत करण्याचा प्रयत्न करत आहोत. आई तुळजाभवानी भक्तांनो, आपण प्रामाणिक प्रयत्न करतो, मेहनत करतो, परंतु काहीतरी अडथळा पुन्हा पुन्हा आपल्यासमोर उभा राहतो. आपलं काम अडकतं, आर्थिक गोष्टींचा प्रवाह थांबतो, आपले निर्णय चुकतात आणि मनात भीती निर्माण होते. आणि आजची साधना ही त्याच अडसरांच्या निवारणासाठी आहे. आई तुळजाभवानी ही शक्तीचे प्रतीक आहे. संकटात मार्ग दाखवणारी, अंधारामध्येही प्रकाश देणारी आणि समूळ विघ्नांचा नाश करणारी आपली तुळजाभवानी माता. तर आई तुळजाभवानी भक्तांनो, चला पूर्ण श्रद्धेने तुळजाभवानी देवीच्या या शक्तिशाली मंत्राचा 108 वेळा जप करूया. जप करताना अशी भावना ठेवा की माझ्यासमोरची सगळी विघ्ने नष्ट होत आहेत, अडकलेली सर्व कामे पूर्ण होत आहेत, नकारात्मक ऊर्जा दूर होते आहे. आई माझ्या पाठीशी सदैव उभी आहे. विश्वास, श्रद्धा ठेवा. मनातील शंका बाजूला ठेवा, कारण जिथे विश्वास आणि श्रद्धा असते त्याच ठिकाणी शक्ती कार्य करू लागते. आजचा हा जप तुमच्या जीवनामध्ये अडथळेमुक्त प्रगती आणि यश घेऊन येवो, हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना. तर चला मनोभावे जप करण्यास सुरुवात करूया. श्री भवानी देवे नमः. 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 श्री भवानी देवे
नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे नमः श्री भवानी देवे
श्री भवानी देव्ये नमः 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 श्री भवानी देव्ये नमः। तर आई तुळजाभवानी भक्तांनो, उद्या 5व्या दिवशीची सेवा आहे आणि योगायोग उद्या शुक्रवार आहे। त्यामुळे या शुभदिनी जी सेवा आहे, जी मंत्र साधना आपण करणार आहोत ती अत्यंत फलदायी अशा प्रकारची आहे। तर नक्की या मंत्र साधनेमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करा।